नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. ऑक्टोबर महिन्यातील सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे होत आहे मोठे नुकसान. शेतकरी राजा झाला हवालदिल. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता 40 आणि 45% मिळणार सवलत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे प्रतिपादन. आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना देण्यात आलेली वीज बिले योग्यच, ती वेळेवर भरून सहकार्य करावे. महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आवाहन. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यताप्राप्त ITI. 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. उकाड्याचा महिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑक्टोबर महिन्यातही धोधो पडणाऱ्या पावसामुळे तयार झालेल्या भात शेतीचे 3:13 वाजल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. जूनपासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिना संपत आला तरी थांबण्याचे नाव घेत नसल्याने आता येरे येरे पावसा म्हणण्याऐवजी जारे जारे पावसा म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे. तसंच झालं एकदा.
मागील 4 दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच भागात धो-धो पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार अचानक पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे द्वारका सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळणार आहे बोलले देतो म्हणून. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या वृत्तानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आता पावसाळी हंगाम बदलला की काय असे सर्वांना वाटू लागले आहे. जून ते ऑक्टोबरपर्यंत रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणी टंचाई कदाचित कमी होऊ शकेल असे बोलले जात आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40 व 45% सवलत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे. आजपर्यंत अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी 50% हा PCM ग्रुपचा क्रायटेरिया होता आणि 45% हा OBC असेल, SC असेल, VGNT असेल त्यांचा क्रायटेरिया होता. पण महाराष्ट्र शासनानं हे विद्यार्थी महाराष्ट्रातनं जे परराज्यामध्ये जातात 40 आणि 45%च्या क्रायटेरियामुळं ते इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि AICTEच्या नॉर्मप्रमाणे OBC असतील, त्याच्यानंतर SC असतील, NT असतील, VGNT असतील यांना 45चा क्रायटेरिया हा 5% सूट देऊन 40%वर आणलेला आहे आणि खुल्या प्रवर्गाचा क्रायटेरिया हा 5% सूट देऊन 45%वर आणलेला आहे. फार्मसीचा देखील हाच फॉर्म्युला आपण जाहीर केलेला आहे 40 आणि 45%चा. मला असं वाटतं की या निर्णयामुळं जवळजवळ लाखभर विद्यार्थी हे जे परराज्यामध्ये जायचे ते महाराष्ट्रातच शिक्षण घेतील. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नामदार उदय सामंत यांनी 12वीला PCB या फॉर्म्युल्यानुसार खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 50% आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 45%ची अट होती. परंतु आता घेण्यात आलेल्या निर्णयानुसार 45 आणि 40% करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. पण महाराष्ट्र शासनानं हे विद्यार्थी महाराष्ट्रातनं जे परराज्यामध्ये जातात 40 आणि 45%च्या क्रायटेरियामुळं ते इथंच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि AICTEच्या नॉर्मप्रमाणे OBC असतील, त्याच्यानंतर SC असतील, NT असतील, VGNT असतील यांना 45चा क्रायटेरिया हा 5% सूट देऊन 40%वर आणलेला आहे आणि खुल्या प्रवर्गाचा क्रायटेरिया हा 5% सूट देऊन 45%वर आणलेला आहे. फार्मसीचा देखील हाच फॉर्म्युला आपण जाहीर केलेला आहे 40 आणि 45%चा. मला असं वाटतं की या निर्णयामुळं जवळजवळ लाखभर विद्यार्थी हे जे परराज्यामध्ये जायचे ते महाराष्ट्रातच शिक्षण घेतील. उमेद संस्थेबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. परंतु या संस्थेचे खाजगीकरण केले जाणार आणि कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार अशी अफवा पसरवली जात आहे. पण त्यात काही तथ्य नसून उमेद संस्था बंद होणार नाही असे नामदार उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. मला असं वाटतं की उमेदच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज होते ते महाराष्ट्र शासनाचे उमेदचे जे प्रमुख आहेत त्यांनी दूर केलेत. स्वतः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी दूर केलेत. उमेद ही संस्था कुठेही बंद केली जात नाही आहे. फक्त ज्या पद्धतीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार व्हायचे ते पगार वेगळ्या पद्धतीनं करण्याचा निर्णय फक्त शासनाने घेतला आहे. कुठच्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला काढण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही. कारण तसा GR देखील काल दुपारी महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला आहे.
मला असं वाटतं की उमेदच्या बाबतीमध्ये जे कोण अधिकारी असतील, विशेषतः महिला भगिनी असतील, त्यांनी कुठेही गैरसमज करून घेऊ नये. अतिशय चांगल्या पद्धतीची उमेद संस्था भविष्यामध्ये चालवण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. याच्यामध्ये एक पहिली महत्त्वाची भूमिका अशी आहे की निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची आणि आदित्य ठाकरे साहेबांची मागणी होती. त्यावेळी देखील त्या मागणीला स्थगिती त्या सरकारनं दिलेली होती. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाल्यानंतर कारशेडच्या बाबतीतचा निर्णय लोकांना आणि जनतेला हवा तसा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. कांजूरमार्गला CMO ऑफिसचं जे ट्विट आलं आहे ते देखील आपण सगळ्यांनी वाचणं गरजेचं आहे. कांजूरमार्गला देखील जी जमीन दिलेली आहे ती शासनाची जमीन आहे आणि त्याला देखील खर्च नाही. पण आता काही लोकांना चांगल्या घेतलेल्या निर्णयावर टीका करण्याची सवयच झालेली आहे आणि त्यातला एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते विधान परिषदेत टीका करतात. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना मिळालेली वीज बिले ही योग्य असून ती वीज बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे. आता बिलं जास्त आलेत असं करत जे काही ग्राहकांनी तर पैसे भरले त्यांना त्यावेळी फायदासुद्धा झाला. 2% त्यांना डिस्काउंट दिला गेला एकाच वेळी पैसे भरल्यामुळे. त्यानंतर त्यांना जे कुठल्याही प्रकारचे विलंब आकार किंवा दंड कुठला लागला नाही. पण झालं काय, काही ग्राहकांनी भरले नाही आणि त्यांनी न भरल्यामुळे ते पुढे वाढत गेली थकबाकीची रक्कम आणि त्याच्यावर त्यानंतर एक लॉकडाऊन पिरियड पुरतं ती सवलत होती त्या 3 महिन्याच्या 4 महिन्यापुरती. पण त्यानंतर मग आता काय ती सवलत गेली आणि आता दंड आणि व्याज लागतंय. त्याच्यामुळे होतंय काय की बिल जास्त आलंय असं दिसतंय. तर ही रक्कम आता खूप जास्त वाढलेली आहे. आपली याची जर रत्नागिरी जिल्ह्याची जर बघितली तर 76 कोटी एवढी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची 63 कोटी एवढी थकबाकी आहे. अशी 139 कोटी कोकण परिमंडळाची थकबाकी आहे. तर मी ग्राहकांना एक आवाहन करेल की आपण थकबाकीची रक्कम भरून आपल्या महावितरणला सहकार्य करावं. आज आम्ही आमचे सर्व कर्मचारी अगदी रात्रंदिवस राबवत आहोत. आपल्याला आता ह्या परतीच्या पावसाचं पण जर बघितलं त्याच्यातही विद्युत पुरवठा खंडित होतो पण विजांमुळे आणि बऱ्याचशा वारा येतो पावसाने वीज पुरवठा खंडित होतो. पण आमचे कर्मचारी कुठल्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता आपला विद्युत पुरवठा लवकरात लवकर कसा सुरळीत होईल याची काळजी घेतं. आणि जसं आम्ही काळजी घेतो आपलं पण एक कर्तव्य आहे. तर मी आपल्याला या माध्यमातून नक्कीच सांगेल की आपण त्याचा आमच्या बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करा. वीज कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षा घेण्याबाबत नियम कडक करण्यात आले असून निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य तो दंड करण्यात येणार असल्याची माहिती श्री सायनेकर यांनी यावेळी दिली. वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत महावितरण नेहमीच अगदी सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. तर याच्यासाठीचे जे सुरक्षा साधनं आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेले असतात. त्याच्यामध्ये हँडग्लोव्ज असतात, झुला असतो, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, त्यानंतर हेल्मेट, अशा प्रकारचे सर्व सुरक्षा साधनं दिलेले असतात. तर काही कर्मचाऱ्यांचा कल थोडासा असतो की ठीक आहे मी नाही वापरलं तर काही होणार नाही, थोडासा त्याला अति आत्मविश्वास म्हणूया. पण तसा नको. आता ते परवाचा जो अपघात झाला तो म्हणजे त्याच्यात एक जर आपण बघितलं असेल तर त्यांनी एक चांगलं काम केलं होतं. आमच्या त्या कर्मचाऱ्याने झुला वापरला होता. तो झुला जर नसता तर कदाचित तो त्या धक्क्याने तो खाली पडला असता आणि अजून दुर्दैवी काही घटना घडली असती. पण त्या झुल्यामुळे त्याचा जीव वाचला. आज आता तो कोल्हापूरला उपचार घेतोय. त्याची प्रकृती आता सुधारते आहे. तर मी या कर्मचारी आमचे जे वापरत नाही तर आता आम्ही असं एक परिपत्र काढलं आणि की जे सुरक्षेचे साधनं वापरणार नाही आणि ते लक्षात आलं तर आम्ही तिथे त्यांना दंड करणार आहोत. आणि त्याच्याशिवाय आणि जेव्हा दंड होतो माणसाला त्यावेळी आपण बरोबर आपली सुरक्षा स्वतःच करतो. आणि सुरक्षेचे साधनं हे दिलेले आहेत हे काही आम्ही आमच्या याच्यासाठी नाही पण त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये त्याच्यासाठीच दिलेले असतात आणि त्यांनी वापरणं गरजेचं आहे. दरम्यान कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येणार नसल्याचे सांगत सोशल मीडियावरची ती बातमी फेक असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कर्मचारी कमी करणार अशा सोशल मीडियावर काही बातम्या होत्या त्याबद्दल
कंत्राटी कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कमी करणार नाही आहे आणि आम्ही केलेलेही नाही आहे. आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता एवढी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कंत्राटी कर्मचारी यांचाच जास्तीत जास्त सपोर्ट आपल्याला असतो आणि त्यांच्या याच्यातूनच आपण महावितरणची सेवा अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ऑक्टोबर महिन्यातील सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचे होत आहे मोठे नुकसान, शेतकरी राजा झाला हवालदिल. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता 40 आणि 45% मिळणार सवलत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे प्रतिपादन. आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना देण्यात आलेली वीज बिले योग्यच, ती वेळेवर भरून सहकार्य करावे, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.